येणारा 7 फेब्रुवारी रोजी आपण सगळेजण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान करणार आहोत। हे मतदान करत असताना पुन्हा एकदा आपण लोकांमधून निवडून आलेले पंचायत समितीचे सदस्य आणि लोकांमधून निवडून आलेले जिल्हा परिषदेचे सदस्य हे पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या या दोन्ही सभागृहांमध्ये पाठवणार आहोत। मागची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही 2017 रोजी झाली आणि तसं पाहिलं तर नियमानुसार कायद्यानुसार 5 वर्षानंतर 2022 रोजी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये व्हायला हवी होती। परंतु सन 2022 पासून ते 26 सालापर्यंत सलग 4 वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही। ना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, ना नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, ना नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या। सातत्याने हे सत्तेवर असणारं भाजप सरकार हे जाणीवपूर्वक या महाराष्ट्रातील आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे पुढे ढकलत होतं। कशासाठी ढकलत होतं, का ढकलत होतं? भाजप पक्षाला आणि राज्यातील असणाऱ्या भाजप सरकारला जनतेतून निवडून आलेले लोकांमधून निवडून आलेले लोक हेच आवडत नाही। त्याला थोडीशी भीती वाटते जनतेमधून निवडून आलेल्या लोकांची। 4 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राला भेटीस धरलं आणि या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचं कामकाज हे तिथं निवडून दिलेले निवडलेले अधिकारी आणि त्या अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणलं गेलं आणि या प्रशासकाच्या माध्यमातून वर्षानुवर्ष पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेचं कामकाज चालू होतं। आज पोलिसची काही मंडळी ते मी पाहतोय, त्यांनाही विचारा किती वर्षांपासून पलूस नगरपालिकेवर प्रशासक आणि अधिकारी म्हणून हे कामकाज चालू होतं। हे कशासाठी होतं? कारण एकदा माणसं जनतेने निवडून आली, एकदा माणसं लोकांमध्ये निवडून आली की ते लोकांचा आवाज होता। त्या गावातील, त्या परिसरातील लोकांचे काय प्रश्न आहेत, काय अडचणी आहेत, ते त्या सभागृहात बसून मांडत असतात आणि हे भाजपला नको होतं। मागच्या महिन्यात नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, येणाऱ्या 7 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊन जातील। परंतु या महाराष्ट्रात निवडणुका आता कशा होत आहेत? सुप्रीम कोर्टाचा आदेश आला म्हणून आज महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतात। हा सुप्रीम कोर्टाचा आदेश नसता तर कदाचित पुढचे 10 वर्षाकरता भाजप पक्षाने, भाजप सरकारने कदाचित महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या नसत्या। आणि म्हणून संविधानाने दिलेला आपल्याला जो अधिकार आहे लोकशाहीचा अधिकार आपल्याला मतदानाचा आहे आणि त्या मतदानाच्या अधिकारातून येणाऱ्या या 7 तारखेला पुन्हा एकदा आपल्या गावातील आपल्या लोकांचे जे प्रश्न समजून घेणारे पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, अशा लोकांना आता त्या सभागृहात पाठवून राज्य शासनाच्या किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या योजना आपल्याला या ठिकाणी द्यायच्या आहेत। रामनगर गावामध्ये आजची ही प्रचाराची सभा होती। रामनगर गाव हे गेले वर्षानुवर्ष हे किर्लोस्कर वाडी या कंपनीच्या भोवतीने बसलेले गाव, परंतु या गावाचा एक फार मोठा प्रश्न प्रलंबित होता। तो महसूल विभागाशी संबंधित होता। गावातले सगळे कार्यकर्ते पत्रराव कदम साहेबांना भेटले,
सुदैवाने त्या काळात पंकजाजी कदम साहेब राज्याचे वरिष्ठ मंत्री म्हणून काम करत होते आणि एका बैठकीत आणि एका सहीवर या रामनगर गावाचा महसुलीचा प्रश्न हा कायमस्वरूपी मिटून टाकलं. हे रामनगर मधल्या प्रत्येक माणसाला आणि ग्रामस्थाला माहिती. हा ऐतिहासिक निर्णय या गावाच्या हितासाठी साहेबांनी घेऊन टाकला. आज जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होत असताना अनेक गोष्टी माझ्या कानावर येत आहेत. परवा या ठिकाणी कुठेतरी बैठकीला होतो. आमच्या सगळ्या माता भगिनींना मला इथं सांगायचं आणि आमच्या काँग्रेसचा कार्यकर्ता मला कानातून म्हणला, बाळासाहेब म्हणलं काय भाजपचे कार्यकर्ते जरा चुकीचा अपप्रचार करतात. म्हणलं काय म्हणतात? ते म्हणायला लागले की जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे सदस्य निवडून आले तर लाडक्या बहिणीचे पैसे बंद होतील. आता एवढी अर्धवट आणि बिनडोक जर भाजपचे कार्यकर्ते असतील तर तुम्ही सुद्धा विचार करायला पाहिजे, योजना कुणाची? राज्य सरकारची. पैसा कुणाचा? शासनाचा नाही. पैसा हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचा, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या योजनेचा पैसा आपल्याला मिळत असेल 1500 रुपये विधानसभेच्या आधी, ठीक आहे 1500 रुपये दिले विधानसभेचा आधी, 2100 रुपये देऊन झाल्या. कधी कधी मला आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सुद्धा खंत वाटते की किती आपण बारीक अभ्यास करतो. महाराष्ट्रामध्ये मी सभागृहाचा सदस्य विधानसभेचा, विधानसभेच्या रेकॉर्डवर येतं ते सत्याचे यावे लागतं. ही माहिती काढली की महाराष्ट्राच्या राज्यामध्ये विधानसभेच्या आधी जेवढी आमच्या माता भगिनींची यादी होती, विधानसभेच्या नंतर त्यातली 30% महिलांची यादी ही कपात करण्यात आली. 30% यादी कपात करण्यात आली. कोणाची कापली? तर माता 30% यादी महिलांची कापली. कुणाची कापली? तर ज्या गरीब सर्वसामान्य कुटुंबातल्या अत्यंत गरीब महिला अनेकांच्या ते जात आणि धर्म बघून अशी 30% नावं कापली. हे किती मोठं पाप भारत सरकारने केलं, फसवण्याचं आमच्या माता भगिनींना. पण काय करणार, त्या भगिनी या अत्यंत गरीब कुटुंबात असल्यामुळे विचारांचा आवाज उठवू शकत नाही, पण आम्ही आवाज उठवतो. आज हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चालू आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या काय वातावरण? काही दिवसांपूर्वी अजितदादांचं दुःखद निधन झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे ज्येष्ठ नेते होते, कणखर नेते होते, शब्द पाळणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. मी बारामतीला पोलीस कडेगावच्या वतीने श्रद्धांजली व्हायला गेलो. महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी. परंतु मागच्या महिन्याच्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ह्याच अजितदादांच्या बाबतीत पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या भाजपच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी किती गलिच्छ शब्दात त्यांच्यावर टीका केली हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. आणि मग परत म्हणजे मागच्या महिन्यात मी रोज भाषण पाहत होतो. काय भाषण पाहत होतो? एका महायुतीच्या नेत्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उठून म्हणायचं, आमचे लोक निवडून द्या, महाराष्ट्राची तिजोरीची चावी आमच्याकडे. दुसऱ्या महायुतीच्या पक्षाच्या नेत्याचा कार्यकर्ता म्हणायचा, आमचे नेते लोक निवडून द्या, महाराष्ट्राची तिजोरीच आमच्याकडे. पुन्हा तिसऱ्या महायुतीच्या पक्षाच्या नेत्याचा कार्यकर्ता म्हणायचा, आमचे लोक निवडून द्या, जी तिजोरीच्या बँकेत ती बँकच आमची. यांच्या काकाचे पैसे यांच्या नाही. ज्या बँकेचे पैसे ते महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गोरगरिबांचे पैसे, महाराष्ट्राच्या जनतेचे पैसे. एका तरी भाजपचा नेता आणि कार्यकर्ता मला दाखवावा की ज्यांनी स्वतःच्या खिशातनं, ज्यांनी स्वतःच्या बँकेच्या खात्यातनं लाडके बहिणीला पैसे दिले. एक तरी आहे का महाराष्ट्र? हे सुद्धा नाही. पैसा जनतेचा. आणि मी तर उघडपणे बोलतोय, सभागृहात नवीन म्हणलं कशाला 1521 रुपये दर महिन्याला आमच्या बहिणीला 4,000 रुपये द्या, विश्व हिंद काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून तुम्हाला मला काही
मी शब्द देतो, रामानगरचं हे वाक्य आणि शब्द मी पाळायला आमच्या बघितलं ही अशी फसवणूक चालली. स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांना जर ही सोडत नसतील, मित्र पक्षातल्या नेत्यांना, तर महाराष्ट्राच्या जनतेशी कसं वागतील? मी तुम्हाला शब्द देतो आणि ह्या तारखेला रामानगरच्या लोकांनी, या पंचायत समिती घरातल्या गटातल्या लोकांनी माझं वाक्य लक्षात ठेवावं. येणाऱ्या 4 वर्षात सन 2029 ला तोच भाजप पक्ष जो महाराष्ट्रात बसलेला आहे आणि जे मित्र पक्ष म्हणून त्यांनी उजव्या डाव्या बाजूला बसवले, तोच भाजप पक्ष या दोन्ही पक्षांना संपवल्याशिवाय राहणार नाही, लाथा मारून सरकारमधला बाहेर पडेल. आणि त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचं, छत्रपती शिवाजी महाराज, फुलेशाह आंबेडकरांच्या विचारानं संरक्षण करणारा कुठला पक्ष असेल तर तो काँग्रेस पक्ष असेल. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे गरीब महाराष्ट्रातल्या राजकारण ज्या लोकांनी केले ते पलूस कडेगावमध्ये आपल्याला आणून द्यायचं. या पलूस कडेगावच्या मातीत पतंगरावजी कदम साहेबांनी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मल्यानंतर लोकांचा आशीर्वाद, लोकांची ताकद घेऊन एक शिक्षण संस्था 10 महिन्याच्या पूर्वी उभी केली. 7 रुपये तुम्ही खिशात गेले होते, ट्रकमध्ये बसून 14 रुपये महिना पगार होता तो 1962 ला. त्यातनं 10 महिन्याची पूर्वी ह्याच्यात भारतीय विद्यापीठ सुरू केली. कशासाठी केलं? कुणासाठी केलं? महाराष्ट्रातील पलूस कडेगावातील सर्वसामान्य बहुजन समाजातील गोरगरिबांची, सर्व जाती धर्मातील मुलं शिकावी यासाठी गरज साहेबांनी केली. की शिक्षण तुमच्या शिक्षण संस्था मोठी झाली. कडेगाव ताकारी टेकूचं पाणी आणलं, पलूस तालुक्याची निर्मिती केली, पलूस शहरामध्ये बंद पडलेली यशवंत पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू केली, शेतकऱ्याला जीवनदान दिलं. त्यानंतर या ठिकाणी सहकार, शिक्षण, सांगली येथील भारतीय हॉस्पिटल असेल, रामानगर किती गोरगरीब पेशंट्स तिथे येतात, सगळ्यांना आरोग्य आपण सेवा देतो, कुणाचा पक्षपात बदल नाही. या ठिकाणी ताज्या तुमच्या माहितीसाठी सांगतो, परवा पोलीस मधनं नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर एक भाजपच्या नेत्याचा मला फोन आला. नेत्याचा, मोठ्या नेत्याचं नाव सांगणार नाही, सांगेल सुद्धा. मला तुम्ही विचारलं म्हणजे बाळासाहेब, मी पहिल्यांदा फोन करतोय, माझी अडचण आहे. म्हणजे काय? म्हणजे माझे वडील आजारी, भारतीय हॉस्पिटल जो डॉक्टर तोच त्यांना उपचार करू शकतो, मी ऍडमिट करू का? म्हणजे करू का म्हणजे विचारताय कशाला? नाही, मी पलूस नगरपालिकेमध्ये विरोध केला होता. आणि म्हटलं पतंगरावजी कदम साहेबांनी आयुष्यात पक्ष, जात, धर्म पाहिली नाही, ऍडमिट करा, लागेल ती मदत हे संस्कार कदम साहेबांनी आमच्या घडवलेले. आणि या संस्काराने या ठिकाणी आज या मातीत काम चाललंय. अहो 5 वर्षात पुराचं संकट आलं, कृष्णा नदीकाठ पूर आला, सगळ्या महाराष्ट्राने पलूस कडेगावच्या लोकांनी पाहिलं. तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या साथीने त्या पुरामध्ये काय केलं? 30,000 लोकांसाठी 25 दिवस जेवणाची, राहण्याची व्यवस्था केली होती. 30,000 लोकांना. हे भाजप सरकार महाराष्ट्रात होतं त्या काळात झोपलेलं होतं. आम्ही पाण्यामध्ये जाऊन लोकांना बचाव कव्हर करत होतो, जनावरांना त्या ठिकाणी चारा देतो. करोनाचा कालावधी आला. करोनाच्या काळात डॉक्टर पतंगराव कदम स्वर्गीय सरकारी साखर कारखान्यात सॅनिटायझर निर्मिती केली. ती करोनाच्या काळात प्रत्येकाच्या घरात पाठवली की नाही? आयुर्वेदिक औषधं पाठवलं की नाही? त्यावेळेस भाजपचे नेते कार्यकर्ते कुठे होते त्यावेळेस? आणि ह्याचा विचार तुम्ही करण्याची आवश्यकता आहे की जर या पलूस कडेगाव मतदारसंघात कुठलंही संकट लोकांवर आलं तर संकटाच्या काळामध्ये कोण उभं राहतं? तर पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराचे कार्यकर्ते आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उभे राहतात. हे सिद्ध झालेलं आहे. हे सिद्ध झालेलं आहे. यावेळेस नव्हती, आता येतात काहीतरी त्यांना घाई नाही. एकच कॅसेट आहे, केंद्रात आमची सत्ता आहे, राज्यात आमची सत्ता आहे, इथं पण आम्हाला सत्ता द्या. हीच कॅसेट तरी पलूस मध्ये चालू, बरोबर की नाही? पलूसला नाही सांगितलं चालली का कॅसेट? पलूस मध्ये 30,000 लोकसंख्या आहे, 25,000 मतदार आहे, 21 जागांपैकी 17 जागा नगराध्यक्षसह लोकांनी काँग्रेस पक्षाचे विजय करून एक विचाराने आपल्याला काम करायचं.
आणि म्हणून आपल्या सर्वांना मला सांगायचं, ही जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे की आपल्याला शिवाजीराजे जाधव हे आपले दुरुंगीचे आहेत, त्यांच्या पत्नी उभ्या आहेत, एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलं एक अत्यंत चांगलं कुटुंब. आज आमच्या वहिनी या ठिकाणी वर्षा शिवाजी जाधव सक्रिय आहेत महिला बचत गटांमध्ये, खूप चांगलं काम आहे. आदरणीय जे.के. बापूंचं मार्गदर्शन नेतृत्व देत आहे आणि हे सातत्याने आज तुमच्या आशीर्वाद तिथं काम करून तुमचा आशीर्वाद देण्याकरता. प्रशांत नलोडे आमचा तरुण कार्यकर्ता आहे, ग्रामपंचायतीमध्ये काम करतो. या ठिकाणी नलोडे तात्या एक ज्येष्ठ नेते होते. सगळ्या गावांनी या ठिकाणी प्रशांत आमचे अंकल कुठे आहेत, अंकल सगळी मंडळी एकत्र आली. त्यांनी सांगितलं गावाने आम्ही एक ठिकाणी एक दिलाने विचार केलाय, पक्षाने ही प्रशांत संधी द्यायची. ठीक आहे बाबा, तुमचा निर्णय आहे, आमची काही हरकत नाही. लोकांनी आशीर्वाद दिला पाहिजे. यापुढे प्रशांत सकाळी 7 उठून रात्री 9 पर्यंत काम करायला पाहिजे. 7 उठलं पाहिजे. तो तसं मेहनत करतो, त्याची बायको जास्त मेहनत करते. पुढे पाहिजे हे सांगण्याचा हेतू असा की 2 चांगले उमेदवार आम्ही तुमच्या आशीर्वादासाठी तुमच्या सेवेसाठी आणि पुढे दुसरे उमेदवार. आता बापू ते दुरुंगीचे तुम्ही आणि मी आणि महेंद्र आपण तिघांनी काही एक चूक केली. स्पष्ट बोलतो, चूक अशी केली आहे म्हणजे मी महेंद्र जे केलं बाबा की एखादी ठिणगी असते ना, ठिणगी असताना विजवली पाहिजे. न विजवल्यामुळं आता किर्लोस्कर कंपनी घुसली आहे बरोबर ना. हा, आणि मी आहे नाही तर मी परुसकडे गाव सांगणार आहे. काय गोष्टी आता मी ठीक आहे, मी मर्यादा पाळत होतो, पण जर या युनियनचा गैरवापर करून परुस तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांवर जे त्यांचं कुटुंब प्रपंच संसार चालवण्यासाठी तिथे काम करत असतील आणि त्यांना कोण धमकवत असेल तर याद राखा, विश्वजित कदमांची गाठ आहे. माझ्या कुठल्याही तरुण कार्यकर्त्याला राजकारणासाठी येतं जर अन्याय झाला तर मग मी सोडणार. आणि ह्यापुढे जिथं लक्ष घातलं नाही तिथं लक्ष घाले, आणि मी लक्ष घातलं तर परूचा निकाल बघा काय झाला. माझं काय म्हणत नाही, उद्योग चांगला आहे, आम्हाला अभिमान आहे, गर्व आहे की कंपनी 100 वर्षांहून अधिक काळ आपल्यामध्ये आहे. एक काळ तर मला कोणी सांगितलं 7-8 हजार कामगार या पोलीस तालुक्यात तिथं कामाला जातात. मला आनंद आहे, मला अभिमान आहे. अहो पतंगरावजी कदम साहेब 91 ते 94च्या काळाच्या पारबंधारे मंत्री होते तेव्हा टेंबू योजनेला जे पंप हाऊस लागत होते, त्या पंप हाऊसची ऑर्डर परदेशात गेली होती आणि त्यावेळी शांतराव किर्लोस्कर साहेब हयात होते आणि पतंगरावजी कदम साहेबांनी कॅबिनेट मध्ये म्हणले काय करताय, नाही आपल्याकडे टेक्नॉलॉजी नाही की परदेशात आपण पंप हाऊस दिले पाहिजे. कदम साहेब म्हणले कसलं टेक्नॉलॉजी आहे, किर्लोस्कर कंपनीला जा, अत्यंत चांगलं काम करतील. टेंबू युनियनचे पंप हाऊस देण्याचं काम हा निर्णय पतंगरावजी कदम साहेबांनी घेतला आणि किर्लोस्कर वाडी कंपनीला. आणि आज जर तिथं कोण काय तिथं घुसून घुसखोर करून, घुसखोर हा शब्द महत्वाचा असतो माहितीये ना, पलीकडे आतंकवादी आले तर घुसखोर, भारतामध्ये घुसखोर करून जर कोण काय चुकीचं करत असेल तर मी बापू न्यायला पाहिजे. अरे तुम्ही काळजी करू नका, मी आता जरा मनावर घेतलंय, मनावर. आणि म्हणून नाही मी अन्याय होऊन देणार नाही, तेवढं लक्षात ठेवा. मी पतंगराव कदम साहेबांचा मुलगा, न्यायाच्या बाजूने राहून अन्यायाच्या विरोधात लढण्याची ताकद आम्हाला तुम्ही सगळ्यांनी दिली. न्यायाच्या बाजूने राहून अन्यायाच्या विरोधात लढण्याची ताकद तुम्ही मला दिली. आणि उगाच काय देशात महाराष्ट्रात भाजपची सत्ता असताना 3 वेळा काँग्रेस पक्षाचा आमदार झालोय, तुमचा आशीर्वाद आहे म्हणून झालो. तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिला म्हणून कामं केली. अरे बुर्डीचा 32-38 कोटीचा
ह्यांना काय माहित सुद्धा नसतं. मी वर्षाभरात बसलेलो असतो ही गेटवर बाहेर उभे असतात आणि तिथं कामं मंजूर करून आली. मग यांना कळतं. मग कुठेतरी म्हणायचं हा कुठल्या तारखेचं पत्र होतं विश्वजित कर्माने दिलेलं, कधी भेटले, हा एक काम कर याला सांगायचं त्याच्या मागचं तारखेचं पत्र काढ आणि ते आपलं व्हायरल कर. दादा यांचं लोकांची कामं करायला जी ताकद तुम्ही मला दिली, तुमचा आशीर्वाद दिलाय, त्या आशीर्वादाच्या बळावर आज एक करून राहून आता फक्त एक करा. हा मतदारसंघ पत्रकारावजी कदम साहेबांचा विचाराचा विचार, त्याच्याकरता ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दोन्ही सीटाला आपल्याला निवडून आणायचा. तिन्ही चांगले उमेदवार आहेत आणि त्यांची पूर्ण जबाबदारी ही सगळी आम्ही घेतो. आपण आशीर्वाद द्या, पाठीशी खंबीरपणे उभा राहा. मला सभा आहे अक्कलकोटला, आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. येणाऱ्या 7 तारखेला हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण यांना प्रचंड मताधिक्य निवडून एवढंच बोलू. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.